श्री गुरुचरित्र अध्याय 6. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, स्वामी तू ज्योती अंधकारासी, प्रकाश केला जी आम्हासी गुरुपीठाध्यंत. त्रयमूर्ती होनी आपण तीर्थे करावी किंकारण, विशेष असे कार्य गोकर्ण म्हणून गेले तया स्थान. तीर्थे असती अपरंपारी, समस्त सांडूनी प्रीती करी, कैसा पावला दत्तात्रेय अवतारी श्रीपाद श्रीवल्लभ. ऐक शिष्या शिखामणी, तू वापुशिले जे का प्रश्नी, संतोष झाला अंतकरणी, सांगेन चरित्र श्री गुरूंचे, विस्तारोणी आम्हासी सांगा स्वामी कृपेसी. म्हणून लागला चरणांसी नामधारक प्रीतिकारे, ऐकोणी नामधारकाचे वचन, संतोषले सिद्धाचे मन, सांगत से विस्तारोण गुरुचरित्र परियेसा. तूज करिता आम्हासी लाभ झाला असे मानसी, गुरुचरित्र सांगावयासी उत्कंठा मानसी होयते. म्हणे त्रयमूर्ती अवतरोण, तीर्थे हिंडे केवी आपण, विशेष पावला गोकर्ण म्हणून पुससी आम्हा ते. दत्तात्रेय आपण तीर्थे हिंडे तयाचे कारण, भक्तजना हितार्थ दीक्षेस्त वजाण, उपदेश करावया विशेष तीर्थ आपुले स्थान, गोकर्णी शंकर असे जाण, याच कारणे निर्गुण त्रयमूर्ती वसती तया ठाया. गोकर्णीचे महात्म्य सांगतसे अनुपम्य, एक चित्त करुणी नेम, ऐक शिष्या नामधारका, त्या तीर्थाचे आदि अंती, सांगेन तुम्हा विस्तृती. जे पूर्वी वर लाधले असती, अपूर्व असे ऐकता, महाबळेश्वर लिंग देखा, स्वयंभू शिव असे ऐका, आख्यान त्याचे ऐका, लंबोदरे प्रतिष्ठले ते. शिष्य म्हणे सिद्धासी, तीर्थ महिमा वानिसी, विघ्नेश्वरे प्रतिष्ठिले तयासी, विस्तारोणी सांग मज. ऐसे शिष्य विनवित, ऐकोणी बहु संतोषत, निरूपित अध्यंत महाबळेश्वर चरित्र. पुलस्त्य ब्राह्मणाची भार्या, नाम तियेचे कैकया, ईश्वर भक्ती अतिप्रिया, शिवपूजा सर्व काळ, नित्य करी शिवपूजन, पूजे विन न घे अन्न, ऐसे करिता एक दिन न मिळे लिंग पूजेसी, व्रतभंग होईल मनोनी, मृत्तिका लिंग करुणी, पूजी अति संतोषोनी, भक्तिपूर्वक अवधारा. तिचा पुत्र अति क्रूर, नाम तया दशशिर, आला तेथे वेगवत्तर, मात्र दर्शन करावया. नमिता झाला मातेसी, पुसे पूजा काय करीसी, माता सांगे विस्तारेसी, लिंग पूजिले मृत्तिकेचे. रावण म्हणे जननीसी, माझी माता तू म्हणविसी, मृत्तिकेचे लिंग पूजेसी, अभाग्य आपुले म्हणतसे. मागुती म्हणे तियेसी, पूजिता फळ काय यासी, कैकया सांगे पुत्रासी, कैलास पद पाविजे. रावण म्हणे मातेसी, कैलासा आणुनी तुझ पाशी, देईन हे निश्चयेसी, सायास का हो करीतेसी. ऐसे बोले तो रावण, माते सवे करी पण, आणि न त्वरित उमारमण, कैलासा सहित लंकेसी, पूजा करी ओ स्वस्थ चित्तेसी, मृत्तिका लिंग का करीसी, म्हणून निघाला त्वरितेसी, मनोवेगे निशाचर. पावला त्वरे शिवपुरासी, शुभ्र रम्य पर्वतासी, धरोनी हालवी क्रोधेसी, 20 बाहू भुजा बळे, आंदोळले कैलास भुवन उपटीतसे. तो रावण दाही शिरे टेकून, उचलीन म्हणे उल्हासे, शिर लावून पर्वतासी, कर टेकून मांडीसी, उचलिता झाला प्राणेसी, सप्त पाताळ आंदोळले. फणा चुकवी शेष आपण, कूर्म भ्याला कांपूण, भयचकित देवगण अमरपूर कांपतसे. कंप झाला स्वर्ग भुवन, सत्यलोक विष्णू भुवन, एरू पडतसे गडबडोन, म्हणती प्रळय मांडला. कैलासपुरीचे देवगण भयाभीत झाले कंपायमान, भयाभीत गिरिजा आपण होऊनी गेली शिवापासी. पार्वती विनवी शिवासी, काय झाले कैलासासी, आंदोळतसे सभेसी, पडो पाहत निर्धारे. नगरात झाला अकांत, बैसले ती तुम्ही स्वस्थ, करा प्रतिकार त्वरित, म्हणून चरणा लागली. ईश्वर म्हणे गिरिजेसी, न करी चिंता मानसी, रावण माझा भक्त परियेसी, खेळतसे भक्तीने. ऐसे वचन ऐकोणी विनवी गिरिजा नमोनी, रक्ष रक्ष शूलपाणी समस्त देवगणाते. ऐकोणी उमेची विनंती, शंकरेचे पिला वामहस्ती, दाही शिरे भुजन सहिती, दडपलासे गिरीच्या तळी. चिंता करी मनी बहुत, शिव शिव ऐसे उच्चारित, ध्यातसे स्तोत्र करीत, शरणागता रक्ष मनोनी. त्राही त्राही पिनाक पाणी, जगद रक्ष
शिरोमणी शरण आलो तुझे चरणी मरण कैचे भक्तासी. शंकर भोळा चक्रवर्ती ऐकोणी त्याची विनंती. चेपिले होते वामहस्ती काढिले त्वरित कृपेने. सुटला तेथुनी लंकेश्वर स्तोत्र करीतसे अपार. स्वशिरे छेदोनी परी करे तंतू लाविले निजंत्रे. वेद सहस्त्र एकवचनी वर्णक्रमादि विस्तारुणी. सामवेद ती गायनी समस्त रागे गातसे. गणरस स्वरयुक्त गायन करी लंकानाथ. तयांची नामे विख्यात सांगेन एका एक चित्ते. आठही गण प्रख्यात उच्चारितसे लंकानाथ. मगण ब्राह्मण प्रख्यात नगण क्षत्री विशेष. भगण वैश्य ध्यानेसी तगण शूद्र वर्णेसी. जगन दैत्य परियेसी रगन प्रत्यक्ष च्युत गुणे. सगण तुरंग रूपेसी यगण शुद्ध परियेसी. विस्तारित गायनेसी लंकापती रावण. गायन करीत नवरसेसी नावे सांगेन परियेसी. शांत भयानक अद्भुतेसी श्रृंगार हास्य करून रसे. रौद्रवीर भीमस्तेसी गायन करी अति उल्लासी. वेणू वाजवी सप्तस्वरेसी ध्यानपूर्वक विधीने. जंबुद्वीप वासजासी षड्ज स्वर नाम परियेसी. कंठीहुनी उपजजासी मयूरस्वर आलापित. उत्तम वंशी उपजजासी गिर्वाणकुळी ब्रह्मवंशी. पद्मपत्र वर्ण परियेसी वन्नी देवता शृंगार रसे. द्वितीय स्वर वृषभासी जन्म प्लक्ष द्वीपासी. उपज हृदय स्थानेसी चाश स्वर आलापित. प्रख्यात जन्म क्षत्रवंशी विराजवर्ण यमदेवतेसी. क्रीडा अद्भुत रसवेसी वीणा वाजवी रावण. तृतीय स्वर गांधारेसी गायन करी रावण परियेसी. कुशद्वीप वासजासी नासिक स्थान अवधारा. अजस्वर आलापत्यासी गिर्वाण कुल वैश्यवंशी. सुवर्णवर्ण कांतीसी चंद्रदेवता अद्भुत रसे. मध्यम स्वर चातुर्थक क्रौचद्वीप वास ऐक. उरस्थान उक्त उच्चारी मुखे क्रौच स्वरे आलापित. गिर्वाण कुळ ब्रह्मवंश कुंदवर्ण रूप सुरस. ध्यान करी लंकाधीश लक्ष्मी देवता करुणारस. शाल्मली द्वीप भूमिसी जन्म पंचम स्वरासी. कंठी उपजोनी नादासी कोकिला स्वरे गातसे. ध्यान करी तया स्वरासी उपज झाला पितृवंशी. कृष्णवर्ण रूप त्यासी गणनाथ देव हास्यरसे. श्वेतद्वीप जन्मख्यात स्वर असे नाम दैवत. ललाट स्थान नाद व्यक्त दरदूर स्वरे आलापी देखा. ऐसा दैवत स्वरासी भीमस्त रस ती उल्लासी. गाय रावण परियेसी ईश्वरा प्रति भक्तीने. पुष्कर द्वीप उपजे त्यासी निषाद स्वर नाम परियेसी. उत्पत्ती तालव्य संधीसी हस्ती स्वरे गातसे. असुरवंश वैश्यकुळी कल्प शुद्ध वर्ण पाटली. तुंबर मुनी देवता जवळी सूर्य देवता अवधारी. भयानक रस देखा चर्ची व्याकुळ असे निका. येणे परी सप्तस्वरिका गायन करी लंकानाथ. राग सहित रागिनीसी गायन करी सामवेदासी. श्रीरागदी वसंतासी आलाप करी दशशिर. भैरवादी पंचम रागी नटनारायण मेघरागी. गायन करी अभ्यासयोगी लंकानाथ शिवाप्रती. गौडी कोल्हाळ आंधळी द्राविड रागी कौशिक माळी. देवगांधार आनंद लिळी गायन करी लंकानाथ. धनाश्रिया वराडीसी रामकली मंजिरेसी. गौडकी दशाक्षी हरिसी गायन करी लंकेश्वर. भैरवी गुर्जरी सहित वेळावली राग ललित. कर्नाटकी हंसयुक्त गायन करी दशशिर. त्राटकी मोटकी देखा टंकाक्षी सुधा नाटका. सैधवा माळाकी ऐका गायन करी लंकानाथ. बंगाली राग सोरटीसी कामबोध मधु माधवीसी. देवा क्रिया भूपाळीसी गायन करी दशानन. रागवल्लभ माधुरीसी राभेरी राग हर्षी. विहंग दात्री चंडीसी वसवी जादी रागाने. शिर कापून आपुले देखा यंत्र केले कर कमळिका. शिरा काढून तंतुका रावणेश्वर गातसे. समयासमयी आलापण करी दश शिरापण.
प्रातःकाळी करी गायन अष्टराग परियेसा मध्यम राग वेळोवेळी दशांक भैरव करी भूपाळी मल्हार धना श्री बंगाली प्रातःकाळी गातसे बराडी ललिता गुर्जरासी गौडक्री आहिरी कौशिकेसी माध्यान्ह समयी गायनासी रावण करी परियेसा कुरंजी तोडी माल श्रियेसी दशांक पंचम परियेसी अपराह्न वेळ अतिहर्षी ईश्वरा प्रति गातसे चारी प्रकार गौडीयेसी रामकली श्रीरागासी देवकी पट मंजिरेसी वसंतु रागे ऋतुकाळी ऐसे 36 रागेसी गायन करी सामवेदासी निर्वाण रूप भक्तीसी चंद्रमौळी सांबाचिये रावणाचे भक्तीसी प्रसन्न होईल त्वरितेसी निज रूप अतिहर्षी उभा राहिला सन्मुख पंचवक्र त्रिनेत्रेसी उभा राहुनी संतोषी काय इच्छा तुझे मानसी मागवर म्हणतसे म्हणे रावण शिवासी काय मागावे तुझ पाशी लक्ष्मी माझे घरची दासी आठ निधी माझे घरी चतुरानन माझा जाशी 33 कोटी देवहर्षी सेवा करीती अहर्निशी सूर्यचंद्र वरुण वायू अग्निसारिका सेवा करी वस्त्रे धूत अति कुसरी यम माझा आज्ञा बधारी निरोपा वेगळा न मारी कवणा इंद्रजिता सारिखा पुत्र कुंभकर्णा ऐसा भ्रात्र स्थान समुद्रा माझी पवित्र कामधेनू माझे घरी सहस्र कोटी आयुष्य मज हे सांगणे न लगे तुझ आलो असे जे का काज कैलास नेईन लंकेसी व्रत असे जननीसी नित्य पूजन तुम्हासी मनोरथ पुरवावे भक्तीसी कृपा सिंधू दातारा ईश्वर म्हणे रावणासी जरी चाड असे पूजेसी काय करीसी कैलासासी आत्मलिंग तूज देतो आता जे जे मनीची वासना पुरेल त्वरित ऐक जाणा लिंग असे प्राणा आपणा म्हणून दिसले रावणासी पूजा करी वेळ तिन्ही अष्टोत्तर शत जप करोणी रुद्राभिषेके अभिषेकोणी पूजा करावी एकचित्ते वर्षे 3 जे पूजिती तेची माझे स्वरूप होती जे जे मनी इच्छिती ते पावती अवधारा हे लिंग असे जयापाशी मृत्यू नाही घाबरियेसी दर्शन मात्रे महादोषी उद्धरतील अवधारा ठेवू नको भूमीवरी जोवरी पावे तुझी नगरी वर्षे 3 पूजा करी तुची ईश्वर होसील वर लाधोणी लंकेश्वर निरोप देत कर्पूर गौर करोणी साष्टांग नमस्कार निघाला त्वरित लंकेसी इतुका होता अवसर नारद होता ऋषीश्वर निघोनी गेला वेगे सत्वर अमरपुरा इंद्रभुवना नारद म्हणे इंद्रासी काय स्वस्थ चित्ते बैसलासी अमरत्व दिदले रावणासी लक्ष्मी गेली आजी तुमची चिरायू झाला लंकेश्वर प्राणलिंग देत कर्पूर गौर आणि दिदला असे वर तुची ईश्वर होशील वर्षे 3 पूजिलियासी तुची माझे स्वरूप होसी तुझे नगर कैलासी मृत्यू नाही कदा तुझ ऐसा वर लाधोणी गेला रावण संतोषोणी 33 कोटी देव कोठुनी सुटती आता तुम्हासी जावे त्वरित तुम्ही आता सेवा करावी लंकानाथा उर्वशी रंभा मेनका त्वरिता भेटीस न्याव्या रावणाचे ऐसे वचन ऐकोणे इंद्र भयभीत मणी नारदा विनवी कर जोडोनी काय करावे म्हणतसे नारद म्हणे इंद्रासी उपाय काय त्वरितेसी जावे तुम्ही ब्रह्मयासी तयासी उपाय करील इंद्र नारदा समवेत गेले ब्रह्मलोका त्वरित विस्तारोनिया वृत्तांत सांगे इंद्र ब्रह्मयासी ब्रह्मा म्हणे इंद्रासी जावे त्वरित वैकुंठासी दैत्येवरी ऋषिकेशी उपाय करील निर्धारे म्हणून निघाले तिघे जण पावले त्वरित वैकुंठ भुवन भेटला तत्काळ नारायण सांगती वृत्तांत रावणाचा विरिंची म्हणे विष्णूसी प्रतिकार करावा वेगेसी कारण असे तुम्हासी राम अवतारी परियेसा 33 कोटी देवांसी घातले असे बंदिसी याची कारणे तुम्हासी करणे असे अवधारा ईश्वराचे प्राणलिंग घेऊन गेला राक्षस चांग आता रावणा नाही भंग तोची होईल ईश्वर त्वरित उपाय करावा यासी पुढे जड होईल तुम्हासी निर्दाळावया राक्षसांसी अवतरोनी तुम्हीच यावे ऐसे विनवी चतुरानन मग कोपून नारायण कार्य नासेल म्हणून निघाला झडकर कैलासा विष्णू आला ईश्वरापासी म्हणे शंकरा परियेसी प्राणलिंग रावणासी ध्यावया कारण तुम्हा काय
रावण क्रूर महादैत्य सूरवर सकळ त्याचे भृत्य कारागृही असती समस्त केवी सुटती सांगा आम्हा ऐसे आचार्यासी वर देता उल्लासी देवत्व गेले त्याचे घरासी घेईल स्वर्ग निर्धारे तो ईश्वर म्हणे विष्णूसी तुष्टलो तयाचे भक्तीसी विसर पडला आम्हासी संतोषे दिदले प्राणलिंग आपले शिर छेदुनी देखा विना केला स्वहस्तका सप्तौ स्वर वेदादिका गायन केले संतोषे जरी मागता पार्वतीसी देतो सत्य परियेसी भुली पडली भक्तीसी लिंग नेले प्राण माझा विष्णू म्हणे उमाकांता तुम्ही ऐसा वर देता आम्हा सायास होय तत्वता दैत्य उन्मत्त होता ती देवद्विज लोकांसी पीडा करीती बहुवशी कारणे आम्हासी अवतार धरणे घडते देखा कधी दिले लिंग त्यासी नेले असेल लंकेसी शंकर म्हणे विष्णूसी 5 घटी झाल्या आता ऐकताच शिव वचन उपाय करी नारायण धाडिले चक्र सुदर्शन सूर्य आढभावया बोलावनी नारदासी सांगतसे ऋषिकेशी तुम्ही जावे त्वरितेसी रावण जातो लंकेसी देखा मार्गी जाऊनी तयासी विलंब करावा परियेसी जाऊन द्यावे लंकेसी त्वरित जावे म्हणतसे चक्र झाले सूर्य आड स्नान संध्या रावणाचा आड तुम्ही जाऊन या दृढ विलंब करावा तयासी ऐकून या श्री विष्णूच्या बोला नारद त्वरित निघून गेला मनोवेगे पावला जेथे होता लंकानाथ नारदा ते पाठवूनी विष्णू विचारी आपुल्या मनी गणेशासी बोलावूनी पाठवू म्हणे विघ्नासी बोलावूनी गणेशासी सांगे विष्णू परियेसी कैसा रावण तुझसी सदा उपेक्षितो सकळ देव तुझ वंदिती त्याचे मनोरथ पुरती तुझ जे का उपेक्षिती विघ्ने बाधती तयांसी तुझ नेनता रावण देखा घेऊन गेला निधान ऐका प्राणलिंगा अति विशेखा नेने शिवा जवळुनी आता त्वा करावे एक रावणापाशी जाऊनी देख कपट रूपे कुब्जक बाळवेश धरुनिया वाटेसी होईल अस्तमान रावण करील संध्या वंदन नारद गेला याची कारण विलंब करावया दैत्यासी आज्ञा शिवाची रावणासी न ठेवी लिंग भूमीसी शौचाचमन समयासी आपणा जवळी न ठेविजे बाळवेशे तुवा जावे शिष्यरूप करुणा भावे सूक्ष्म रूप दाखवावे लिंग घ्यावे विश्वासुनी संध्या समयी तुझे हाती लिंग देईल विश्वासरीती तुवा ठेवावे तत्काळ क्षिती लिंग राहील तेथेची येणे परी गणेशासी शिकवी विष्णू परियेसी संतोषोणी हर्षी भातुके मागे तये वेळी लाडू तिळव पंचखाद्य इक्षु खोबरे दालिम खाद्य शर्करा घृत क्षीर सद्य ध्यावे त्वरित आपणासी चणे भिजवून आपणासी तांदूळ लाया साखयेसी त्वरित भक्षण करावयासी ध्यावे स्वामी म्हणतसे जे जे मागितले विघ्नेश्वरे त्वरित दिदले शाडंग धरे भक्षित निघाला वेग वक्रे ब्रह्मचारी वेश धरुणी गेला होता नारद पुढे ब्रह्मऋषी महात्म्य गाढे उभा ठाकला रावणा पुढे कवण कोठुनी आलासी रावण म्हणे नारदासी गेलो होतो कैलासासी केले उत्कृष्ट तपासी तो शिविले तया शिवा तेने प्रसन्न होऊन आम्हासी लिंग दिले परियेसी आणिक सांगितले संतोषी लिंग महिमा पार नारद म्हणे लंकानाथा दैव थोर तुझे आता लिंग लादलासी अद्भुता जाणू आम्ही अध्यंत दाखवी लिंग आम्हासी खुने ओळखू परियेसी लिंग लक्षण विस्तारेसी सांगू आम्ही तुझ लागी नारदाची या वचनासी न करी विश्वास परियेसी दाखवी तसे दुरोणी लिंगासी व्यक्त करोणी त्या समयी नारद म्हणे लंकेशा लिंग महिमेचा प्रकार ऐसा सांगेन तुझ भाऊ सुरसा बैसोनी ऐके स्वस्थ चित्ते लिंग उपजले कवणे दिवशी पूर्वी जाणिले तयासी एक चित्ते परियेसी कथा असे अतिपूर्व गिळोनी सकळ सौरभासी मृग एक काळाग्नी समेसी ब्रह्मांड खंड परियेसी पडिला होता तो मृग ब्रह्मा विष्णू महेश्वरांसी गेले होते पारधियेसी मृग मारिले परियेसी भक्षिले मेद तये वेळी तयासी होती 3 शृंगे खाली असती 3 लिंगे तिघी घेतली 3 भागे प्राणलिंगे परियेसा लिंग महिमा ऐक काणी जे पूजिती वर्षे तिनी तेची ईश्वर होती निर्गुणी वेदमूर्ती तेची होय लिंग असे जय स्थानी
तोची कैलास जानमनी, महत्व असे याच गुणी, ब्रह्मा विष्णू महेश्वरांसी, असे अनिक एक बर्वे, सांगेन ऐक एक भावे. रावण म्हणे आम्हा जाणे, असे त्वरित लंकेसी, म्हणून निघाला महाबळी. नारद म्हणे ते वेळी, सूर्यास्त आहे जवळी, संध्याकाळ ब्राह्मणासी, सहस्रवेद आचरसी, संध्याकाळी मार्गक्रमीसी, वाटेस होईल तुझनिशी, संध्यालोप होईल, आम्ही जाऊ संध्या वंदनासी, म्हणून नारद विनयसी, पुसोनिया रावणासी, गेला नदी तीरा. इतुकिया अवसरी, पातला गणेश ब्रह्मचारी, रावणापुढे चाचरी, समिधा तोडी कौतुके, रावण चिंती मानसी, व्रतभंग होईल आपणासी, संध्या करावी त्रिकाळीसी, संदेह घडला म्हणतसे, ईश्वरे सांगितले आम्हासी, लिंग न ठेवावे भूमीसी, संध्या समयो झाली निशी, काय करू म्हणतसे, तव देखिला ब्रह्मचारी, अति सुंदर बाळका परी, हिंडतसे नदी तीरी, देखिला रावणे ते वेळी, मनी विचारी लंकानाथ, ब्रह्मचारी कुमार दिसत, न करी आमुचा विश्वासघात, लिंग देऊ तया हाती, संध्या करू स्वस्थ चित्तेसी, लिंग असेल तयापाशी, बाळक असे हे निश्चयेसी, म्हणून गेला तया जवळी, देखोनिया दशशिर, पळतसे लंबोदर, रावण झाला द्विजवर, अभय देऊनी गेला जवळी. रावण म्हणे तयासी, तू कवण बा सांग आम्हासी, माता पिता कवण तुझसी, कवण कुळी जन्म तुझा, ब्रह्मचारी म्हणे रावणा, इतुके पुससी कवण्या कारणा, आमुच्या बापे तुझ्या ऋणा, काय द्यावे सांग मज, हासोनिया लंकेश्वर, लोभे धरिला त्याचा कर, सांग बाळका कवणाचा कुमर, प्रीती भावे पुसतो मी. ब्रह्मचारी म्हणे रावणासी, आमुचा पिता काय पुससी, जटाधारी भस्मांगासी, रुद्राक्ष माळा असती देखा, शंकर म्हणती तयाशी, भिक्षा मागणे अहर्निशी, वृषारूढ उमा सरसी, जननी ते जगन्माता, इतुके आम्हासी पुसतोसी, तुझ देखता भय मानसी, बहुत वाटे पर्येसी, सोड हात जाऊ दे. रावण म्हणे ब्रह्मचारी, तव पिता असे दरिद्री, भिक्षा मागे घरोघरी, सौख्य तुझ काही नसे, आमुचे नगर लंकापूर, रत्नखचित असे सुंदर, आम्हा सवे चाल सत्वर, देव पूजा करीत जाई, जे जे मागसी आम्हासी, सकळ देईन परियेसी, सुखे राहावे मजपाशी, म्हणे रावण ते वेळी. ब्रह्मचारी म्हणे त्यासी, लंकेसी बहुत राक्षसी, आम्ही बाळक अरण्यवासी, खातील तेथे जातांची, न येऊ तुझ्या नगरासी, सोड जाऊ दे घरासी, क्षुधे पीडतो बहुवसी, म्हणून भक्षितो भातुके, इतुके ऐकोणी लंकानाथ, त्या बाळका संबोधित, लिंगधरी ऐसे म्हणत, मी संध्या करीन तोवरी, बाळक विनवी तयासी, न धरी लिंग परियेसी, मी ब्रह्मचारी अरण्यवासी, उपद्रवू नको म्हणतसे, तव लिंग असे जड, मी पण बाळ असे वेड, न घे लिंग जाऊ दे सोड, धर्म घडेल तुझ लागी, नाना परी संबोधित, लिंग देत लंकानाथ, संध्या करावया आपण त्वरित, समुद्र तीरी बैसला, ब्रह्मचारी तयासी, उभा विनवी तसे रावणासी, जड झाली आपणासी, ठेवीन त्वरित भूमीवरी, वेळ तीन परियेसी, बोलवीन तुम्हासी, वेळ लागलिया परियसी, आपण ठेवीन भूमीवरी, ऐसा निर्धार करोनी, उभा गणेश लिंग घेऊनी, समस्त देव विमानी, बैसोनी पाहती कौतुके, अर्घ्य समयी रावणासी, बोलवी गणेश परियेसी, जड झाले लिंगामासी, सत्वर घेगा म्हणतसे, न्यासपूर्वक अर्घ्य देखा, रावण करी अति विवेका, हाता दाखवी बाळका येतो राहे म्हणून या, आणि क्षणभर राहुनी, गणेश बोले वेळ दोनी, जड झाले म्हणून शीघ्र यावे म्हणतसे, न ये रावण ध्यानस्थ, गणेश असे विचारित, समस्त देवांते साक्षी करीत, लिंग ठेवीत भूमीवरी, श्री विष्णू ते स्मरोणी, लिंग ठेविले स्थापोणी, संतोष झाला गगनी, पुष्पे वर्षती सुरवर, अर्घ्य देऊनी लंकेश्वर, निघोनी आला सत्वर, लिंग देखिले भूमीवर, मनी विकळ जाहला, आवेशोनी रावण देखा, ठोसे मारी गणनायका, हास्यवदन रडे तो ऐका, भूमीवरी लोळतसे, म्हणे माझ्या पित्यासी, सांगे ना आता त्वरितेसी, का मारिले मज बाळकासी, म्हणून रडत निघाला देखा, मग रावण काय करी, लिंग धरोनिया दृढ करी, उचलू गेला नाना परी, भूमी सहित हालतसे, कापे धरणी तये वेळी, रावण उचली महाबळी, न ये लिंग शिर आफळी, महाबळी राहिला, नाम पाविला याची कारणे, महाबळेश्वर लिंग जाणे, मुरडोनी ओढिता रावणे, गोकर्णाकार जाहले, ऐसे करिता लंकानाथ, मागुती गेला तपार्थ, ख्याती झाली गोकर्णांत, समस्त देव तेथे आले,
आणिक असे अपार महिमा सांगतसे अनुपमा स्कंद पुराण वर्णिली सीमा प्रख्याद असे परियेसा ऐकोणी सिद्धाचे वचन नामधारक संतोषोण पुनरपी चरणा लागे जाण म्हणे सरस्वती गंगाधरू इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे गोकर्ण महिमा वर्णन नाम षष्ठोध्याय श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु।